मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली। ज्या लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी 6 फेब्रुवारी रोजी ही घोषणा केली। यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला। लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्याने काही महिलांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले होते। पण आता अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। याबाबत आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी KYC करून सुद्धा त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बाल विकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे। म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींच्या KYCच्या प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती। या संदर्भात पुढील माहिती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी KYC प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते। त्यामध्ये एक असा प्रश्न होता की तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नाचे उत्तर देताना असंख्य महिलांनी चूक केली। प्रश्न न समजल्याने काही महिलांनी याचे प्रश्नाचे उत्तर नाही ऐवजी हो दिले होते। याचा अर्थ असा झाला की संबंधित महिलेने मान्य केले की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे। नियमानुसार घरातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे संगणकीय प्रक्रियेमुळे यात त्रुटी निर्माण झाली आणि लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले। त्यामुळे संगणकीय प्रक्रियेनुसार लाखो महिलांच्या खात्यात योजनेचा हप्ता येणे आपोआप बंद झाले। आता पुन्हा या महिलांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यात आली। आता 31 मार्च 2026 पर्यंत महिलांनी याबाबतची दुरुस्ती करून घ्यावी असेही शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।